परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी प्रकरण पहिले. आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला यावरील संपूर्ण स्वाध्याय आज आपण पाहूयात. प्रश्न पहिला. काय करावे बरे? लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे. ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे. आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे. या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे. ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर टाळण्यासाठी आपण खालील उपाय करू शकतो. 1. दिशेमध्ये बदल. अंतराळयानाच्या मदतीने त्या लघुग्रहाला धडक देऊन किंवा त्याच्या जवळ स्फोट घडवून त्याची दिशा बदलता येईल, जेणेकरून तो पृथ्वीपासून दूर जाईल. 2. गुरुत्वाकर्षण खेच. एक मोठे अंतराळयान त्या लघुग्रहाच्या जवळ बराच काळ ठेवल्यास त्या यानाच्या गुरुत्वाकर्षणामुळे हळूहळू लघुग्रहाची कक्षा बदलून तो पृथ्वीच्या मार्गावरून बाजूला होऊ शकतो. प्रश्न दुसरा. जरा डोके चालवा. त्यातला आकडा 1. सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल? उत्तर. सूर्य अचानक गडप झाला तर सूर्य हा आपल्या सूर्यमालेचा केंद्रबिंदू आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. सूर्य नाहीसा झाला तर सर्व ग्रह त्यांच्या कक्षेबाहेर फेकले जातील आणि सर्वत्र अंधार होईल. तसेच सूर्यापासून मिळणारी उष्णता थांबल्यामुळे सर्वत्र अतिथंड हवामान होईल आणि सजीव सृष्टी नष्ट होईल. प्रश्न दुसरा. असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे. तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला किंवा तिला नीट कळले पाहिजे. तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल? उत्तर. मंगळावरील मित्राला तुमचा पत्ता स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला खगोलीय पत्ता द्यावा लागेल. तुमचे नाव, घराचा नंबर, रस्ता, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश, पृथ्वी, तिसरा ग्रह, सूर्यमाला आणि आकाशगंगा याप्रमाणे. प्रश्न तिसरा. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहाचा योग्य क्रम लावा. उत्तर. दिलेल्या चित्रात मंगळ व पृथ्वी यांची अदलाबदल झाली आहे. तसेच गुरु व शनी यांचा क्रम चुकलेला आहे. योग्य क्रम असा आहे: बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. प्रश्न चौथा. मी कोण? त्यातील पहिला अ. इथं तुम्हाला काही प्रश्न दिलेत ते कोड्याप्रमाणे आहेत. त्यातला पहिला आपण वाचूया. पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो. मी कोण? उत्तर आहे चंद्र. दुसरा आकडा आ. मी स्वयंप्रकाशित आहे. माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळे ग्रहांना प्रकाश मिळतो. उत्तर आहे सूर्य. तिसरा आकडा. मी स्वतःभोवती, ग्रहांभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो. मी कोण? उत्तर आहे उपग्रह. पुढचा आकडा ई. मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्याभोवतीही प्रदक्षिणा घालतो. मी कोण? उत्तर आहे ग्रह. पुढील आकडा उ. माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर कोणत्या ग्रहावर नाही? उत्तर आहे पृथ्वी. पुढचा आकडा उ. मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे. मी कोण? उत्तर आहे सूर्य. प्रश्न पाचवा अ. अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात? रॉकेटचा वापर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण ओलांडून अंतराळात जाण्यासाठी प्रचंड वेगाची आणि ऊर्जेची गरज असते. रॉकेटमधील इंधन जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या वायूंच्या प्रचंड धक्क्यामुळे रॉकेटला अवकाशात झेपावण्याची शक्ती मिळते. प्रश्न दुसरा. कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात? उत्तर. कृत्रिम उपग्रहांची माहिती हवामानाचा अंदाज वर्तवणे, टीव्ही, रेडिओ, इंटरनेट आणि मोबाईल फोनसाठी दळणवळण सेवा पुरवणे, पृथ्वीच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती घेणे आणि नकाशा तयार करणे, सैन्यविषयक टेहाळणी करणे इत्यादी.
असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.